तर नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे नवीन या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता बघा, आता चंद्रपूर जिल्हा शेतकरी मदत, आता बघा जे नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे, शेतमालाचे जे मोठे नुकसान झाले, पण त्यामध्ये आता नेमका जो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत, आता त्यांच्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई किती मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता मुख्यमंत्र्यांनी 31,628 कोटींचे, बघा 31,628 कोटींचे जे पॅकेज आहे ते पॅकेज जाहीर केले। आता तर यामध्ये आता पॅकेज मधून चंद्रपूर जिल्ह्यांना हा जो पॅकेज जाहीर केला आहे, आता या पॅकेज मधून हा जो चंद्रपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत। आता संपूर्ण आपण आता म्हणजे सरसकट भरपाई देण्याची पालकमंत्र्यांनी ग्वाही म्हणजे दिलेली आहे, पण आता किती मिळणार आहे ते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। राज्यामध्ये विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यांच्या शेतमालाचे खूप मोठे नुकसान झाले। मुख्यमंत्र्यांनी 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर केले। आता राज्यामध्ये बघा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर बघा 31,628 कोटींचे जे पॅकेज जाहीर केले, पण यातील किती जो वाटा आहे, यातील किती भाग आहे तो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता चंद्रपूर जिल्ह्याला किती मिळणार आहे, जे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांचे सर्वांचे लक्ष याच्याकडे लागलेले आहेत। आता आपण याबद्दल माहिती पाहूया। आता नुकसानग्रस्त भागात 65 मिलीमीटर पावसाची अट न ठेवता, बघा नुकसानग्रस्त जो भाग झाला, बघा नुकसानग्रस्त भागात 65 मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी बुधवारी दिली आहे। तर आता राज्य शासनाने जाहीर केलेली मदत आहे दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, म्हणजे दिवाळीपूर्वी तुम्हाला मिळेल असा प्रयत्न। आता बघा अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, काहींचे मृत्यू झाले, तर पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेले। बघा काही विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार नाही। तर आता अतिवृष्टीमुळे बघा आता अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत, 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत। आता राज्य शासनाने 31,628 कोटींची मदतीचा जो पॅकेज आहे तो जाहीर केलेला आहे। आता या पॅकेज नुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये, बघा आपण संपूर्ण इथं माहिती जाणून घेऊया। जे कोरडवाहू शेती करतात त्यांच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती। बघा कोरडवाहू बघा कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये, बघा इंग्लिश मध्ये लिहून घेऊया 18,500 रुपये जे कोरडवाहू शेतीसाठी त्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये मिळणार आहेत। आता जे हंगामी आहेत, जे हंगामी बागायतीसाठी, बघा बागायतीसाठी 27,000 रुपये, हंगामी बागायतीसाठी हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये, 27,000 रुपये। आता त्याच्यानंतर बागायतीसाठी प्रति हेक्टरी, बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये मदत दिली जाणार आहे, असे जिल्ह्याचे
पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिलेल्या। तर बघा कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18,000 बघा 18,500 रुपये। त्याच्यानंतर हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये। त्याच्यानंतर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये ही जे मदत दिली जाणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। तर आता पाहूया आपण समोरचा पॉइंट। नेक्स्ट पॉइंट आहे जमीन महसुलात सूट, जमीन महसुलात सूट। त्यानंतर पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिल माफी आदेश, शाळा कॉलेज परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना कामात शिथिलता, शेतीची पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू होणार आहेत। बघा जिल्ह्यातील बरेच शेतकरी कर्जात आहेत, बरोबर आहे। आता या राज्य शासनाने या वसुलीसाठी तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केलेली आहे। आता 12,53 लाखांचा प्रस्ताव सादर, याबद्दल माहिती पाहूया। आता जून जुलै 2025 मध्ये अतिवृष्टीने 289 गावातील 6,821.06 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे। आता बाधित बघा बाधित शेतकरी संख्या 13,742 इतकी आहे बाधित शेतकरी। आता या शेतकऱ्यांकडून बघा या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 7,32,99,414 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहेत, बघा प्राप्त झाले। आता हे अनुदान वाटप संगणकीय बघा प्रणाली प्रक्रियेद्वारे सुरू केले आहे। त्याच्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये बघा ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14,275.24 हेक्टर जमीन बाधित झाली। आता यामध्ये 16,093 शेतकऱ्यांचे नुकसान झाले। त्यासाठी मागील आठवड्यात 12,53,37,680 रुपयांचा निधी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता। आता अनुदान प्राप्त होताच तात्काळ मदत करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने कळवलेले आहे। ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।